हॅलो. आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने बट्ट्या. मी इथे दोन्ही टाईपमध्ये बट्ट्या बनवल्या आहेत. एक भाजलेली टाईप आहे आणि एक तळून आहेत. तर आपण घेणार आहोत 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, ओवा, थोडा खायचा सोडा आणि 2 चमचे तीळ. तिळाने ही बट्ट्या खूप छान लागतात आणि चवीनुसार मीठ. एका साईडला आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे, कारण पिठाला मोहन दिलं की बट्ट्या आतमधूनही खूप टेस्टी आणि वरून खूप क्रिस्पी होतात. नंतर टाकलेलं गरम तेल असं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने, कारण ते हाताला पोळू शकतं. नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आणि सगळं तेल मिक्स झाल्यानंतर असा गोळा होतोय का ते करून बघायचं. जर गोळा होत असेल तर ते पीठ ओके आहे. नंतर पाण्याने उंडा तिंबून घ्यायचा आहे आणि खूप पातळही नाही तिंबायचा, थोडा घट्टसरच ठेवायचा. नंतर असे गोळे करून घ्यायचे. मी आप्पे पात्रामध्ये भाजणार आहे म्हणून छोटे छोटे असे गोळे करून घेतले, जे आप्पे पात्रात सहज बसतील. असे छोटे छोटे गोल गोल गोळे करून ठेवायचे आणि एका साईडला मी वाफवून घेण्यासाठी दुसरे मोठे मोठे गोळे बनवले आहेत. हे गोळे मी इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहे. हे वाफवून घेतलेले गोळे आपल्याला तळायचे आहेत कापून, आणि छोटे केलेले आपल्याला इडली पात्रात भाजायचे आहेत. असे 2 टाईपचे आपण बनवतोय, त्यामुळे मी दोन्ही टाईपचे दाखवत आहे तुम्हाला. इडली पात्रात असे वाफवण्यासाठी मी आता ठेवले आहेत. तिकडेच एका साईडला पॅन गरम करून घेतला मी आप्याचा. त्यामध्ये सगळ्या पॅनमध्ये तेल टाकायचं आहे आणि असे गोळे ठेवायचे आहेत तेलावरती. थोडं थांबलं की सगळे पलटून घ्यायचे आणि भाजले आहेत की नाही बघायचे. थोडे थोडे ते भाजतात, वेळ लागतो थोडा, 15 मिनटं तरी हळूहळू कमी गॅसवर भाजून घ्यायचे. त्यानंतर हे असे दिसतात आणि नंतर लास्टला चेकही करायचं की भाजले आहेत की नाही. असे सगळ्या साईडनी फिरवून घ्यायचं. सगळीकडून असे छानसर असे भाजायचे. जर तेल कमी पडत असेल तर थोडं तेलही टाकू शकता. शेवटी असं चेक करायचं. हे बघा, माझे असे बट्ट्या भाजल्या आहेत खूप आतून. जर उंडा लागत नसेल तर आपल्या बट्ट्या भाजलेल्या आहेत समजून घ्यायचं. तर एका साईडला इकडे वाफवलेल्या बट्ट्या पण झालेल्या आहेत. बट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्यालाही चेक करायचं त्या झाल्यात का नाही. ह्या पण झालेल्या आहेत, त्या कट करायच्या आणि इकडं एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं. ह्या तळायच्या आहेत ना आपल्याला, त्यामुळे तेल गरम करून घेतलेलं आहे मी आणि आता हळूहळू तेलामध्ये बट्ट्या सोडून देते, मस्तपैकी तळून घेते. ह्या बट्ट्या आपल्याला कमी गॅसवर तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्या पण क्रिस्पी आणि छान टेस्टला लागतील. अशा लालसर होऊ द्यायच्या आणि तळून घ्यायच्या. एका साईडला वरणही मी शिजवून घेतलेलं आहे. वरणाला फोडणी देऊया. तेल, जिरे, मोहरी टाकून घेतली. त्यामध्ये थोडासा कांदा कापून टाकायचा आणि कांदा असा लालसर होऊ द्यायचा. कांदा लाल झाला की मी इथे मसाला काढून ठेवला आहे. त्यामध्ये खोबरं, कांदा आणि टोमॅटो भाजून हा मसाला काढला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि लसूणही यात मसाल्यामध्ये आहे. हे बारीक मिक्सरला काढून आता इथे तेलामध्ये टाकलं आहे. हे मस्त फ्राय करून घ्यायचं याला पाणी सुटेपर्यंत. आणि मी घरचा मसाला काळा टाकला आहे, लाल मिरची पावडर आणि धण्याचे 1 चमचा टाकला आहे. हेही मस्त असं मिक्स करून घेऊन ह्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा. 2 ते 3 मिनटात हा मसाला मस्त भाजून होतो. नंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो कापलेला आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि आपलं वरण जे शिजून घेतलेलं आहे तेही टाकायचं. त्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि मीठ चवीनुसार टाकायचं. हे मसाल्याचं वरण सगळ्यांनाच आवडतं बट्टीसोबत खायला, त्यामुळे मी दरवेळेस मसाल्याचंच वरण करते. तुम्ही जर असं कधी वरण करून बघितलं नसेल तर नक्कीच करा आणि बट्ट्याही अशा करून बघा, खूपच छान टेस्ट लागेल. नंतर आपण भाजून घेतलेल्या बट्ट्यांचा असा चुरमा करून घ्यायचा आणि त्यावर तुपाची धार सोडायची आणि वरण घ्यायचं. ही टेस्ट तुम्ही कधीच विसरणार नाही, अशी टेस्ट लागते. बट्ट्यांवर तूप मिक्स करून घ्यायचं आणि आता तुम्ही खायला घेऊ शकता. बट्ट्यांचा हे चुरमा घ्यायचा, त्यावर वरणाची धार सोडायची आणि इथे आपल्या बट्ट्या तयार आहेत. तुम्ही करून बघा आणि मला सांगा कशा